केलं पाहिजे म्हणून मी इथे आलेलो आहे. मी जर काहीच बोललो नाही तर तू फक्त कामच करत गेलास आणि आम्हाला तू काहीच सांगितलं नाहीस. तुला माझ्या भावना मला फक्त व्यक्त करायचं आहे. मित्र, आपण सगळे गरिबीमध्ये जन्म घेतलेला, पण मी स्वतः गरिबी हा माझा अलंकार समजतो. आजही मी त्याला अलंकार समजतो, कारण त्यातूनच मी वाटचाल ही करत गेलेलो आहे. कारण वाटचाल करत असताना अडचणी ह्या मला तुमच्यासारख्या भेडसावत होत्या, पण ध्येय मात्र एक डोळ्यासमोर होतं आणि ते ध्येय गाठण्यासाठी मी पुन्हा पुन्हा त्यातून वाटचाल करत करत गेलो आणि ती वाटचाल खऱ्या अर्थाने मला माझ्या मित्रांनी दाखवलेली आहे. मित्र ही माझी खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. मी ती मैत्री वाढवली, टिकवली आणि सुरक्षित ठेवलेली आहे. प्रत्येक टप्प्यावर माझे मित्र आहेत. शालेय शिक्षणापासून मी नोकरीत रिटायर होईपर्यंत आणि आजही मी पुण्यामध्ये ज्या विरंगुळा केंद्रामध्ये सिनियर सिटीजनच्या माध्यमातून मित्रांना भेटतो, तेव्हा तिथं सुद्धा ती मैत्री कशी टिकवावी, निखळ मैत्री टिकवायची, हा माझा नेहमी प्रयत्न होता. मैत्रीण मला एक दोन गोष्टी दोन वेळी आठवल्या. मैत्री ही वाढवायची असते, मैत्री ही वाढवायची असते, प्रेमाने फुलवायची असते. मैत्री ही वाढवायची असते, प्रेमाने फुलवायची असते, शब्दावर बंधन ठेवून विश्वासाने टिकवायची असते. पावित्र्याच्या सीमा राखून आनंदाने ती उपभोगायची असते, आनंदाने ती उपभोगायची असते. अशी मैत्री टिकवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करतो. माझ्या पुढचा भाग म्हणजे शिक्षक हा माझ्या ज्ञानाचा झरा आहे. तो मी नेहमी प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी शिक्षकांमुळेच मी इथपर्यंत आलेलो आहे. शालेय शिक्षणापासून विद्यापीठ शिक्षण घेतलं. सगळ्या टप्प्यावर मला शिक्षकांनी खूप मनातून प्रेम केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, मार्ग दाखवला आहे. म्हणून शिक्षक हा माझा खऱ्या अर्थाने ज्ञानाचा झरा आहे. आणि तो शिक्षकांनी पाठीवर डोक्यावर हात ठेवून जे काही आशीर्वाद आम्हाला दिलेले आहे, अजूनही तुम्ही देत आहात, द्यावे अशी मी अपेक्षा करतो. मला तुमच्यासारख्या आईवडिलांनी जन्म दिला, पण मला अजून दुसरे आईवडील मिळाले. हा माझं मी नशीब समजतो. दोन आईवडिलांच्या सानिध्यात मी वाढले आणि दुसरे आईवडील म्हणजे बंकटचे आईवडील. त्यांनी खऱ्या अर्थाने मला प्रेमाने जवळ केलं, मायेने मला सांभाळलं आणि माझ्या आर्थिक अडचणी समजून पंकजचा भाऊ असं ते मला चौथा मुलगा समजायचे आणि इतकं जवळ करायचे. मनाने त्यांच्यामुळेच मी खऱ्या अर्थाने घडलेलो आहे. शालेय शिक्षण घेतलं, त्यांनी सांभाळलं आणि त्यांचं ऋण व्यक्त करावं ही भावना आजही माझ्या मनामध्ये आहे. चांगलं वाचल्यावर काय फायदे होतात हे शिक्षकांनी सांगितलं आणि चांगलं वागलं तर माणसाला माणुसकी कशी मिळते हे बंकटच्या आईवडिलांनी मला शिकवलं. त्यामुळं मी त्यांच्या आजही ऋणामध्ये राहण्याचा प्रयत्न केला. कारण परिस्थितीवर मात कशी करावी हे बंकटच्या वडिलांनी मला सांगितलं. हे नेहमीच सांगत होते आणि चांगलं सांगणे हे त्यांनी नेहमीच चांगलं काम केलं, म्हणून त्यांच्या सुद्धा ऋणांमध्ये मला आजही राहायला फार आवडेल. आणि ते माझे खऱ्या अर्थाने शिक्षक जसे गुरु आहेत तसे माझे आई वडील आणि बंकटचे आई वडील हे माझे सतत गुरु होते आणि राहतील ही माझी भावना मी तुमच्याकडे व्यक्त करतो. कारण काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले, नशिबात जेवढं आहे ना तेवढंच मिळणार. सगळे म्हणतात की प्रयत्न केलं की सगळं मिळतं,
मी म्हणेन प्रयत्न तर करायलाच पाहिजे, पण सगळं मिळण्याची अपेक्षा करायला नको, कारण सगळं नक्कीच मिळत नाही. मग कदाचित आपल्यामध्ये काही अवगुण असतील, कदाचित आपलं श्रम कमी पडत असेल आणि आपले प्रयत्न कमी पडत असतील, पण नशिबाने सगळ्या गोष्टी मिळताना मला एकच गोष्ट खूप चांगली मिळालेली आहे. मला कळतं त्यापासून वाटायचं की आपण प्राध्यापक व्हायला पाहिजे, आणि ती माझी इच्छा मात्र ईश्वरांनी, आईवडिलांनी, गुरूंनी आशीर्वाद देऊन ती पूर्ण केली आहे. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही आहे, पण पुनर्जन्म असेल तर मला प्राध्यापकच व्हा, पुन्हा एकदा कर अशी मी अपेक्षा ईश्वर चरणी करतो. खूप आपण बोललो, पण टाळ्या मात्र खूप कमी मारल्या, कमी वाजवल्या, म्हणून मला एक त्यावर शेअर म्हणावा असं वाटतं. वो चमन क्या जिसमें माली न हो, वो चमन क्या जिसमें माली न हो, वो दिल क्या जिसमें दर्द न हो, वो ससुराल क्या जिसमें साली न हो, वो फंक्शन क्या जिसमें ताली न हो. धन्यवाद. शेवटी मी जाता जाता एवढा एकच म्हणेन की चांगलं कार्य माझ्याकडनं घडावं, अजूनही ही माझी अपेक्षा आहे. सेवा करण्याची संधी देवाने द्यावी. मित्रांचं पाठबळ मला आहेच आणि ते सतत राहावं. आणि सगळ्या माझ्या गुरूंना, माझ्या मित्रांना या 66 वर्ष आपण संपूर्ण 67व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवून आणि सगळ्यांनी सुखी राहावं, आनंदी राहावं, आणि हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि माझा बरोबर इथे श्रम करतो. धन्यवाद. अतिशय जबाबदार आणि जबाबदार. खरं तर शिवानंद सांगितलेलं आताचा जो प्रसंग आहे तो एका गुरुजीसाठी नाही किंवा कुणाही एकासाठी नाही, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला 11वीला किंवा 10वीला आमच्या वेळेला 11वीची बॅच होती, परीक्षा असली आणि नंतरची 10वीची बॅच होती, त्यावेळेला कानावर पडलेले ते शब्द आजही त्या स्थितीवर आठवतो. म्हणून तो प्रसंग त्या अर्थानं मी ती सरांशी बोलून दाखवला. धन्यवाद शिवानंद, पुन्हा त्या प्रसंगाची आठवण करून दिली. खरं म्हणजे बरोबर 50 वर्षांनी 73ची बॅच या ठिकाणी एकत्र जमलेली आहे. 74ची बॅच 50 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. 50 वर्ष पुढे दिवसांनी होते समजा तेव्हा निकाल लागल्यानंतर, म्हणजे आपण सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे मॅट्रिकच्या या कालखंडाच्या दृष्टीने. आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आला आहात. एक प्रसंग तुम्हालाही आठवत असेल, मलाही तो आठवतो. शाळेमध्ये एखादी भाषण स्पर्धा असेल किंवा काहीतरी सादर करण्याची स्पर्धा असेल, नावं तर खूप यायचं. कालचं सांगितल्यासारखं नावं म्हणजे सगळ्याची घेण्यापेक्षा प्रत्येकाला वर्षावरून नावं घ्या. पण शाळेमध्ये तसं नाही व्हायचं, सगळ्याचीच नावं यायचं, भाषण करायचं. बघा तुम्ही थोडंसं 50 वर्षाच्या त्या कालखंडामध्ये जाऊन बघा. मी 2च ओळी सांगतो, तुम्हाला वाटेल की आपली ही स्थिती त्याच प्रकारची आहे. भाषण करण्यासाठी तुमचं नाव घेतलेलं आहे, तुम्ही स्टेजवर आला आहात. पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणी, आज मी आपल्यासमोर उभा आहे. कशासाठी उभा आहे हे माहीत नाही, फक्त उभा आहे एवढंच माहिती. त्याच्यानंतर मोठा पॉज घेतला जातो आणि शेवटी एक वाक्य म्हटलं जातं, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि माझ्या जागेवर जाऊन बसतो. बघा प्रत्येकाची स्थिती सुद्धा तीच झालेली असेल. कदाचित सगळ्याची नसेल, ते भाग्यवान आहे, आणि त्याची झाली असेल ते सुद्धा भाग्यवान आहे. जो चुकतो तो शिकतो अशा अर्थाने.
तर या ज्यांच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. बॅनरवर लिहिलेलं आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष, म्हणजे त्या 50 वर्षापूर्वीची शाळा आपल्याला आज आठवली पाहिजे. बघा, मी एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभा करतो. ती शाळा तुम्हाला वाटेल आजची शाळा असलेली चिंचेच्या झाडाच्या त्याच्यामध्ये गावाच्या बाहेर असलेली नाही, गावातली शाळा, मठाच्या बाजूला असलेली शाळा. शाळेला दगडी पायऱ्या, त्या दगडी पायऱ्यावर आपण आत जातो. आत गेले की मध्यभागी असलेलं लिंबाचं झाड, त्या लिंबाच्या झाडाच्या जवळच शेजारी आपण प्रार्थना मिळण्यासाठी उभा असायचो. आणि हे सर्व सकाळी 9:45च्या सुमाराला घडायचं. आपण आत जाण्याची त्याच वेळेला दरवाजामध्ये, आम्ही नाव घेत नाही, छडी घेऊन उभारलेले गुरुजी असायचे. कुणालाही त्याचं काही वाटायचं नाही. प्रत्येकाला उशीर झाल्यानंतर छडी मिळायची आणि छडी खायची, आनंदाने छडी खायची आणि आपण आत जायचो आणि त्या ठिकाणी प्रार्थना व्हायची. म्हणजे या आठवणी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या अनुभवता आल्या पाहिजे. या आठवणींना आपल्याला उजाळा देता आला पाहिजे. या बॅनरवरती त्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं की ही ओळख दिलेली आहे, पुन्हा जिथून पडल्या काठी. हे गाणं ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी खरं म्हणजे ते अनुभवलं असेल, त्यांच्यासाठी सांगतो. पहिली ओळ आणि शेवटची ओळ मधला एक शब्द वेगळा आहे. तो शब्द काय आहे तो आपण शेवटच्या टप्प्यात, पण त्याच्या अगोदर त्या गाण्यामध्ये असलेले शब्द आपण खऱ्या अर्थानं त्या शाळेमध्ये असताना अनुभवलेले आहेत. बघा, कितीदा आलो, गेलो, जमलो, शाळेशी संबंधित आहे. रुसलो, हसलो, फुगलो, हे गाण्यातले शब्द आहेत, परंतु ते आपल्या सुद्धा शाळेमध्ये असताना अनुभव आलेले. रुसण्यावरती हसण्यासाठी, हसण्यावरती रुसण्यासाठी त्या गाण्यामध्ये शब्द आहे. कधी गजवडलो, कधी थरथरलो, कधी धुसफुसलो, कधी सुखाने जवळ बसलो, दुःखात सुखाला हसलो, सुखात दुःखाला रडलो. हे सगळे गाण्याचे शब्द आहेत. म्हणजे हे गाणं सुद्धा खऱ्या अर्थानं आपण शाळेत असताना हे अनुभवलेलं आहे. शेवटची ओळ आणि पहिली ओळ त्यामधला एक शब्द जो आहे तो शेवटच्या ओळीचा या ठिकाणी लिहिलेला आहे. भेटीत तृष्णता. पण पहिल्या ओळीमध्ये जो शब्द आहे ते गाणं संपेपर्यंत आपली कालपर्यंतची स्थिती दाखवतो. भेटीत तृष्णता आमची, म्हणजे कालपर्यंत आपण एकमेकाबद्दल कधी भेटू, म्हणजे आपण एकावर रागावलो की रुसलो, मग हे भेटीत झाल्यानंतर आपण त्याचं रूपांतर तृष्णतेमध्ये होतो. म्हणजे हे गाणं खऱ्या अर्थानं एका ओळीमध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे गाणं त्या अर्थानं परिपूर्ण आपण अनुभवतो आहोत असं मला वाटतं. त्यानंतर काही आठवणी गुरुजींच्या आहेत. 2-3 आठवणी मी सांगण्याचा प्रयत्न करीत थोडक्यामध्ये. कोणीरामांनी सांगितलं त्यांच्या त्या प्रास्ताविकामध्ये मनोगतामध्ये की गौरी गुरुजींनी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या दिवशी शिकवलेला जो पाठ असेल, धडा असेल, प्रकरण असेल, तेच पुन्हा पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या दिवशी विचारलं तर अगदी त्याच गतीने ते सांगण्याचा त्यांचा सराव होता. एवढंच नाही, त्याच्या पुढची स्टेप सांगतो की सराव म्हणून शेवटच्या परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी एक त्या शिक्षकाचं, त्या गुरुजींचं मार्गदर्शन व्हायचं. आमच्या बॅचनंतर प्रकाशनाने अनुभवलेले ज्यावेळेस विज्ञानाचा पेपर दुसऱ्या दिवशी होता, अगोदरच्या दिवशी दोन्ही सर वर्गामध्ये आले, फक्त हातामध्ये खडू, कागद नाही, माझ्यासारखा कागद नाही.
कोरा दिसत असला तरी कोरा नाही. पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणामध्ये सलग 2 तास त्या विषयावर कुठलाही कागद न वापरताना बोलणारे गुरुजी हे माझ्या डोळ्यावर आजही दिसते. सांगायचं कारण म्हणजे मला आजही कॉलेजला शिक्षक झाल्यानंतर पहिला तास घेतानाचे दिवस आठवतात. वैजापूरच्या कलेला मला सुरुवातीला डिग्री मिळाली आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं प्रोफेसर प्राचार्य उद्यापासून पिरियड घ्या. मी 4-5 पेजेस पॉईंट्स काढले. एक प्रकरण पूर्णपणे त्याच्यामध्ये पॉईंट्स घेऊन काढले. पिरियडला गेलो ते सगळे पॉईंट्स 2दा वाचले, 2दा सांगितले तरी घंटी काही वाजायचं नाही. म्हणजे अशी परिस्थिती व्हायला म्हणजे आता काय सांगायचं पुन्हा तिसऱ्यांदा सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा सुटलो. घंटी वाजली मी निघून आलो. एकदम डोळ्यासमोर माझ्या हे विज्ञानाचे शिक्षक ज्यांनी मला 10वीला ते शिकवलं न पाहता सलग 2 तास जसा एक लागला ते गुरु दिसायचे त्यांनी त्यांच्या समोर बसून ते अध्यापन केलं. तसा मग दुसऱ्या दिवशी मी फक्त 10च पॉईंट काढले आणि 10 पॉईंट्सवर 2 तास मला घेता आला. म्हणजे ही गुरुजीची आपल्या सर्वांची प्रेरणा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आमचे गावाले गुरुजी आज हजर राहू शकले नाही. राठोड गुरुजी आजारी आहे. परवाच मी फोन केला, आजही सकाळी त्यांचा फोन आला होता. ते अंथरुणावर पडून आहे. आम्ही शाळेत यायचो बसून वर्धापूरला पायी यायचो. गुरुजीही काही दिवस सायकलीवर प्रवास करायचे. वर्धापूरला यायचे. रस्त्यात आमची कुठे भेट व्हायची आणि नेहमी बोलायचे जाता नाही येता नाही करतात. आणि मध्येच कुठेतरी आमच्या अर्ध्या रस्त्यात भेट व्हायची. चलो सायकल पे आते घेते. पण आम्हाला तेवढंच ऐकलं की वाटायचं आता काय करायचं. इथं सायकलीवर मोठ्या शब्दात बोलतात तर सायकलवर त्याच्यावर बसून आम्ही म्हणायचो नको गुरुजी आम्ही पळत येतो. म्हणजे आम्ही पळत यायचो. एकदा अशी वर्गामधली एक गोष्ट आहे प्रसंग सांगतो. प्रश्न विचारायचे वर्गामध्ये शिकवत असताना अगोदरच्या दिवशी सांगायचे उद्या प्रश्नोत्तराचा तास होईल. ते सांगते मी जेव्हा 10वी पास झाले तेव्हा मला 10वीला 60% मार्क पडले होते आणि मला एवढे मार्क मिळाले. माझ्या भावाला खूप आनंद झाला आणि त्यांनी मला कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिली आणि त्या भावाने मला शिकवलं. मी त्यावेळेस लग्नाच्या आधी BSc पास झाले. मी BSc पास झाल्यानंतर माझं लग्न झालं. मी लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना वाटलं की चला की आपण बायको BSc झाली आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी आपण कोर्स करून घ्यावे. तेव्हा माझे मिस्टर BSNL होते. त्यांची बदली मुंबईला होती. तेव्हा मी तिथे PGDMLTचा कोर्स केला. त्यात माझ्या भावामुळे आणि माझ्या मिस्टरांमुळे जी आहे ती मी आज ते एवढ्या विचारात उभी आहे. श्रीराम आहे. आता श्रीरामाचं युग सुरू झालं त्याच्यामुळे श्रीरामाची ही सर्व प्रेमाची भेट आहे आणि त्याच्या मोबदल्यात आम्हाला फक्त तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे. हो इकडं हो चालतं चला हां घ्या आलं ओके हां आयुष्यमान हां इकडं सर हां ओके कसं का इकडं बघा हां ओके तेव्हा एक वेगळा आनंद आणि वेगळा मुलाचा आम्हाला आनंद वाटतो. आपण किती मोठे झालो तुला तसं ड्युटी ही होती आम्हाला शिकवलेलं आहे. इकडं बघा हां ओके प्रेम दिलेलं आहे, जी माया दिलेली आहे ती व्यक्त करण्याची संधी आम्हा सर्व मित्रांना मिळालेली आहे. त्या माध्यमातून आमच्या ओके
इकडं हां ओके. हां इकडं मानव हां ओके. हां इकडं सर हां ओके. हां इकडं समोर हो कळलं की सर. हां हां ओके. हां इकडं समोर सर. इकडे बघा सर. हां 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 ओके आलं. पण आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला प्रेमाचा वाटा पण शिक्षकांनी बोलणं ऐकायचं आहे. हां ओके हॅलो आलं. हॅलो, शिक्षकांचं मनोगत आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. म्हणजे सर्वांचं कल्याण हो, सर्व सुखी असो, सर्व आनंदी असो, सर्वांना आरोग्य मिळो, सर्वांचं कल्याण हो, ही प्रार्थना आपल्याला आपल्या ऋषी परंपरेपासून आलेली आहे. आज मनोगत व्यक्त करताना मन भरून आलेलं आहे. माझ्या मित्रांचे मनोगत ऐकताना देखील माझं मन भरून आलं होतं आणि खूप आनंद वाटला. आणि एका वेळेस इतक्या गुरुजनांना आम्हाला भेटता आला, त्यांचं दर्शन घेता आलं, ही असामान्य गोष्ट होती. आणि हा कार्यक्रम यशस्वी केलेला माझ्या सर्व मित्र बंधूंनी. मित्र मला जे काही जीवनामध्ये लौकिक अर्थानं जे काही यश मिळालं असेल, कारण का प्रत्येकाला असं जीवनामध्ये काहीतरी आपण मिळवलं पाहिजे, नोकरी मिळवली पाहिजे, फेम मिळवलं पाहिजे, अर्थार्जन झालं पाहिजे, आपला संसार चालला पाहिजे, आपल्या मुलाबाळांचं कल्याण झालं पाहिजे, आजूबाजूच्या समाजाचं कल्याण केलं पाहिजे, आपण जी सेवा करतो ती समाजाची निष्ठेनं सेवा केली पाहिजे, त्यामुळे समाजाचं कल्याण झालं. या प्रार्थनेमध्ये सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो हे आपल्या कृतीतून देखील झालं पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, मी आयुष्यामध्ये निष्ठेनं अशी सेवा केलेली आहे. दरवर्षी 1000-500 लोकांना नोकऱ्या द्यायला लागतात. सर्वांच्या परीक्षा घ्याव्या लागायच्या. परीक्षा घेणं, तोंडी परीक्षा घेणं आणि मार्क्स लावणं, ही प्रक्रिया मी सेम ते एकदा सुरू झाली की रात्री 12-1 वाजेपर्यंत करून ते त्या दिवशी रात्री डिस्प्ले करायचे लिस्ट आणि मग घरी जायचं. का केलं हे सगळं? कारण का कुणालाही असं नको वाटायला की माझ्यावर अन्याय झालेला आहे. इतक्या परिस्थिती तुम्ही अलीकडच्या काळात बघितलं असेल की शिक्षकांच्या परीक्षा होतात आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी येतात की पेपर कुठला होता आणि काय झालं होतं. त्यासाठी मी रात्र झोपलेलो नाही. 4-5 लोक बरोबर घेतले की सगळ्यांचे मोबाईल काढून घ्यायचे. नो फोन, नो ॲक्सेस, नो मध्ये. स्वतः एक्झाम पेपर सेट करायचा, डिक्टेट करायचा, कम्प्युटरवर घ्यायचा आणि प्रिंटिंग घरामध्येच करायचं. त्याचे गठ्ठे बनवायचे क्लासरूमनुसार, ते सगळे घरामध्ये बनवायचे आणि सकाळी सगळे विद्यार्थी बसण्याचं घरातून गाडी जाणार आणि सगळ्या ह्याच्यावर ते डिस्ट्रीब्यूट होणार आणि सगळे रूममध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर घरातले लोक बाहेर जायचे. त्यामुळं कधीही पेपर लीक होत नसेल. हे आयुष्यभर गेलं, हे जपलं मी आयुष्यामध्ये, त्याचं मला खूप मोठं समाधान आहे. बातमी तर नाही प्रतिकूल होते आणि अनेक लोकांच्या नोकऱ्या त्यांना त्याच्या गुणवत्तेवर मिळाल्या. एकूणच सर्व सेवेमध्ये खूप निष्ठेनं काम केलं, त्याचा आनंद देखील आहे, त्याचं समाधान देखील आहे आयुष्यामध्ये. आणि एकूण त्यावेळेस आज माझी उभारणी झाली होती ना, ती उभारणी का झाली बरं? हे जे मूल्य होते ना, हे इथिक्स अँड व्हॅल्यूजच्या जीवनामध्ये होते ना, ते परंपरेनुसार या देशामध्ये चालत आले, ते मला गुरुजनांकडून मी घेतलेलं आहे. तुम्ही मला शाळेमध्ये पक्क बनवलं, त्यामुळं मी महाविद्यालयामध्ये स्ट्रॉंगली उभा राहू शकतो. मी ग्रॅज्युएशन फर्स्ट डिव्हिजन विथ डिस्टिंक्शन, मास्टर्स हाय स्कूल फर्स्ट इन युनिव्हर्सिटी, मी नॅशनल अवॉर्ड आहे. मला सगळ्या भारतातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना टॉपर म्हणून माझा सन्मान झाला. तो मैसूरला माझा सन्मान झाला, त्याचाही मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्याचा परिणाम असा झाला की मी देशामध्ये एकच स्कॉलरशिप करतो. कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये एक स्कॉलरशिप एका विषयाला असायची. मेडिसिनमध्ये एक असायची, ॲग्रिकल्चरमध्ये एक असायची, फूड टेक्नॉलॉजीमध्ये एक असायची, ॲनिमल सायन्समध्ये एक असायची. देशामध्ये एक. दुर्दैव असं होतं की माझे गुरुजी आणि मी दोघंही पडलो. माझ्यासाठी इतका तो असा एम्बॅरेसिंग शिक्षण होता. कॉलेजमध्ये ज्या गुरुजींनी मला शिकवलं होतं
ते होते बरोबर आणि मी होतो इंटरव्ह्यूला. पण असं झालं की माझं सिलेक्शन झालं, माझं सरांचं झालं नाही. पण माझ्या सरांनी त्याच्याबद्दल कधी चकारपणे माझ्याबद्दल कधी हे केलं नाही. पण त्यांचा मी विद्यार्थी होतो, त्यांना आनंद त्याच्यात होता की काय नाही, माझं जर सिलेक्शन आहे माझं विद्यार्थी होतं. मी अमेरिकेत गेलो शिकायला आणि पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये सेमिस्टरमध्ये काय असायचं की तुम्हाला सेमिनार द्यावा, म्हणजे तुम्हाला व्याख्यान द्यावं लागायचं. तर त्यावेळेस मी माझ्या सरांना म्हटलं आता माझा सेमिनार आहे, आणि मी असं करत ते अमेरिकन प्रोफेसर होते, त्याचं नाव हॅची होतं, दिमित्री हॅची. ते म्हणजे तू असं कर, मी 4-5 माझे विद्यार्थ्यांनी तू आम्हाला फक्त पहिला सेमिनार नाही, मी दिला पहिला सेमिनार पहिला सेमिनार यू स्पीक इन इंडियन ॲक्सेंट, ट्राय टू स्पीक इन अमेरिकन ॲक्सेंट. म्हणजे सर एक सांगा, कारण का मला टंग ट्विस्टिंग करावं लागेल, मला थोडासा वेळ लागेल. यू डू आपलं 15 days मी घरी थोडंसं टंग ट्विस्टिंगचा एक्सरसाइज केला, टी व्हीवर सगळं ते अमेरिकन असायचं सगळं ते केलं. आणि नंतर माझं 15 दिवसांमध्ये सेमिनार केला. त्या सेमिनारला सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट, सगळे प्रोफेसर्स, सगळे अमेरिकन्स, माझ्या क्लासमध्ये किती होते, ऑस्ट्रेलियाचे मुलं, अमेरिकेतले मुलं, एशियन कंट्री, सगळ्या जगभरातले मुलं होते त्या विद्यापीठामध्ये. ते विद्यापीठ जगातल्या टॉप 80 विद्यापीठामध्ये येत होतं. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाची होती ना, जगातल्या टॉप 80 युनिव्हर्सिटीजमध्ये होते, पण पहिल्या 100मध्ये भारतामध्ये एक पण विद्यापीठ नाही. अशी त्या काळाची परिस्थिती होती. आणि माझा सेमिनार झाला, त्याचं कारण असं आहे की सेमिनार झाला, एकीकडे टंग ट्विस्टिंग करून छान उत्तरं दिली, सगळं झालं. आणि माझा प्रोफेसर इतका आनंदी होता आणि तो पटकन गेला, स्वतःच्या चेंबरमध्ये बसला आणि मी पाठीमागून गेलो सेकंड वगैरे करून सगळं. आणि मला कसं हाऊ वॉज माय सेमिनार, हाऊ वॉज माय डिलिव्हरी, इट वॉज बेटर दॅन अमेरिकन्स. एकच वाक्य त्यांनी म्हणाला, इट वॉज बेटर दॅन अमेरिकन्स. त्या दिवशी मला त्यांनी आत्मविश्वास दिला. माझा अमेरिकनपेक्षा बेटर होतो का नाही मला माहीत नाही, पण त्यांनी मला जो आत्मविश्वास दिला होता ना, तो आत्मविश्वास इतका प्रचंड होता की नंतर त्यांनी मला एक कोर्स शिकवायला सांगितलं. एक कोर्स शिकवतो, पण मी कोर्स घेतला होता, पण म्हटलं सर मी शिकण्यासाठी नाही, शिकवण्यासाठी नाही आलो होतो, मी शिकण्यासाठी आलो होतो. ते मला म्हणाले तुला शिकवण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मला त्यांच्याकडनं आधी ऐकायचं होतं की मी या संसारी जगाला कंटाळलात का आणि या मार्गावर आलात कसे, हे त्यांच्याकडून ऐकायची इच्छा आहे. असो, हा कार्यक्रम आयोजित करणारे जी काही आता त्याला मित्रच म्हणूया आपण, विद्यार्थी होते तेव्हा होते, आता मित्र आहे. या मित्रांना धन्यवाद देतो की एवढ्या सगळ्याच्या एकदाच भेटी. अहो, एखाद्या लग्न कार्यात गेलं तरी सगळ्या पाहुण्याच्या भेटी होत नाही, पण इथे त्या काळातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि सहकार्याच्या, आमच्या सहकार्यांच्या सुद्धा भेटी होत नाही, त्या घडवून आणल्या, त्याबद्दल धन्यवाद. त्याची सूचना आली की थोडक्यात मनोगत व्यक्त करा. मी काय नाही, तसाच माझं मनोगत व्यक्त करतो. आता तुम्ही म्हणाल की भूक आहे, बीपी आहे, अमुक आहे, तमुक आहे, शुगर आहे. अहो, पोट भरलं आमचं. या आठवणी ज्या तुम्ही सगळ्यांनी सांगितल्या त्यामुळं आमची भूक तहान हरली. आणि म्हणून काही गडबड करू नका आणि प्रत्येकानं आपलं मनोगत व्यक्त करा. आता अशा प्रकारचे क्षण जेव्हा येतात तेव्हा तर तुम्हाला या क्षणामधून मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणत नाही आपण फार मार्गदर्शनाच्या पुढे गेलो, काहीतरी मार्गदर्शन मिळावं, आपण पुढे काहीतरी चालावं, आपलं काहीतरी अजून चांगलं व्हावं. आता सगळं चांगलं झालं म्हणूनच आपण इथं आलो. आता चांगलं काय करायचंय आपल्याला, आपलं आरोग्य चांगलं सांभाळायचंय आणि आपल्यामुळं आपल्या पाठीमागच्याला काही त्रास होणार नाही, ते बेजार होणार नाही. पळपळा डॅडीला काही झालंय, पळपळा दादाला काही झालंय, आम्हाला काही झालंय, पप्पाला काही झालंय, ही त्यांच्याकडं त्यांनी तक्रार करू नये. ही अशा पद्धतीने आपलं आरोग्य सांभाळा. आता आरोग्य सांभाळा म्हणजे करा काय करायचं, म्हणजे आरोग्य सांभाळायचं म्हणजे काय करायचं. या वयामध्ये मला असं वाटतं आहार कमी खावा.
अगदी काय हरकत नाही, बायको अगं घ्या की हो, काय मी कमी जेवलो, आज मी कमी जेवलो, काय झालं तुम्हाला दवाखान्यात नेऊ का? म्हणून द्या तिला काय म्हणायचंय तर थोडी कमी खाल्लेली हरकत नाही असं मला वाटतंय. आणि मग पुढे कमी बोला, कमी बोला म्हणतो मी तुम्हाला एकटाच बोलणार आहे. आपल्या घरातल्या लोकांना आपला सल्ला नको आहे. ते काय म्हणतात तुम्हाला काही कळत नाही हो. मी लहान होतो, माझे आई वडील आई म्हणायची, पप्पा म्हणायचे एक कळत नाही बाबा. लग्न झाल्यावर सुद्धा बायको म्हणायची मला काही कळत नाही, बोलू नका काही. आता मोठा झालो, पोरग म्हणतोय पप्पा तुम्ही काही कळत नाही, कुठे बसता काही बोलता काही कळत नाही. आता कळणार का हो? हा तेव्हा सगळ्याला कळेल. आता कळत होतं का नाही ते, म्हणून कमी बोला, कमी खावी म्हणता, कमी बोला म्हणता, पण फिरायचा सराव मात्र ठेवा. एक जागी बसलं की तिथंच अडकून बसतंय, म्हणून शक्यतो सकाळ संध्याकाळ फिरण्याचा प्रयत्न करा. आता हे सल्ला नाही, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, पण उगा व्यक्त करावं असं वाटलं. आता हे सगळं आपलं झालं, आता मग करावं काय, आम्ही काय करावं? हे करू नका, ते करू नका, काय नाही, देवाचं नामस्मरण करा, राम नामाचा जप करा, शिवनामाचा जप करा, रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. याचा जप आपल्या अंतःकरणाला आपल्याला पुढे वाहून नेणार आहे. आपण आतापर्यंत जे काही भले पुढे काम केले त्याच्यातून सुटका व्हायची असेल आपल्याला, तर हे नामच आहे आणि सोबत काही येणार नाही. घर बांधलंय मोठं लट, बंगला बांधलाय, गाड्या घेतल्या, ते काय येणार आहे सोबत हो? सगळं इथंच सोडायचंय आणि ह्याला उचला. काय म्हणते माहितीये का? उचला, लोक जेवायचे, खायचे, लेकर बाळा खायचे. म्हणजे तुम्हाला गडबडीनं बाहेर काढणार आहे, तेव्हा बाहेर जाण्यापूर्वी हे देवाचं नामस्मरण करा. हेच तुमच्या सोबत आपल्या सोबत येणार आहे. म्हणून मला तुम्हाला सांगावं काय करा, हेच करा. ज्या ज्या ठिकाणी सत्संग असेल, ज्या ज्या ठिकाणी भजन असेल, कीर्तन असेल, त्या ठिकाणी आपला वेळ तो खऱ्या अर्थानं सदुपयोगी आहे. 7वी 8वी 9वीला या रिमोट हायस्कूलमध्ये ज्या आता सरांनी चित्र उभं केलं तेच माझ्या समोर आलं. त्याच पाहिल्या, त्यानंतर उजव्या हाताला स्वामी सरांचं ते हेडमास्टरचं ऑफिस, डाव्या हाताला छोटीशी शिक्षकाची रूम, त्या ठिकाणी जोशी सर असायचे, तुम्हाला आठवतात की मला माहीत नाही, काही डोके असलेले खऱ्या अर्थाने शिक्षक होते ते. आणि ते कोणताच तिथे तुलक्या घ्यायचे त्यांच्यामध्ये, आम्हाला गंमत वाटायची. आम्ही 20 वर्षाचे तेव्हा ग्रॅज्युएट झालो आणि शिक्षक म्हणून लागलो आणि ते अत्यंत वयस्कर त्या शाळेत झाले. यांना बघितलं की असं वाटतं कितीतरी आपण कितीतरी लहान आहोत त्यांच्यासोबत. अत्यंत उत्कृष्ट आणि हुशार असे ते जोशी सर होते. त्यानंतर प्रांगणात गेल्यामुळे तुम्ही सांगितलं लिंबाचं झाड, बाजूच्या खुर्च्या, त्या ठिकाणी मी शिकवत असलो. पहिल्यांदा मला काही 10वीला 9वीला काही दिलं नाही, नेमका ग्रॅज्युएट पण आलो. तर मला 7वी आणि 7वी 8वी जवळ 2-3 वर्ग हिंदीसाठी दिलेले होते. मला आजही आठवत आहे, मी 7वीला असताना मला चाली लावायची असेल त्याची थोडीशी आवड असल्यामुळं 1900 मला वाटतं मी 71मध्येच रॅप संगीत समिती आला होता, तबल्याचा कोर्स केलेला होता, ज्युनियर डिप्लोमा. पण संगीताची थोडी आवड होती आणि मला कवितेला चाली लावायच्या,
फार सवय होती. पण त्या रेणूक हायस्कूलमध्ये आल्यामुळंच मला त्या चाली सुचल्या असं मी समजतो. लहान लहान मुलं असायची, कधी कधी एखादा शिक्षक नसला तर त्या वर्गावर मला ते पाठवायचे म्हणजे ते क्लास अटेंड करण्यासाठी. मग मी काय करते त्या वर्गात तुम्हाला काही शिकवायला अचानक गेलं मी काय शिकवणार त्याचं. मग माझी एक टॅक्ट असेल त्यांचे जे पुस्तक असायचे त्यांची एखादी कविता घ्यायची आणि त्यांना चाल लावायची. पूर्ण याच्यामध्ये मला आठवतं, आजही मला ती 6वीची एक कविता आठवते आणि तुम्हाला थोडीशी म्हणून दाखवावी अशी वाटते मला. बघा तुम्हाला 6वीचं, कारण तुम्ही तरी ते 73-72